नमस्कार मित्रांनो, मी सागर कासारे आपले स्वागत करतो दक्ष ऑनलाईन या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा। शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारच्या विविध योजना आहेत। या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ देण्यात येते। अशीच एक योजना म्हणजे PM किसान मानधन योजना। या योजनेच्या माध्यमातून सरकार प्रत्येक पात्र शेतकऱ्यांना महिन्याला 3,000 रुपयाची पेन्शन देते। या योजनेसाठी केवळ 18 ते 40 वयोगटातील शेतकरीच अर्ज करण्यास पात्र आहेत। जाणून घेऊया या योजनेबद्दल सविस्तर माहिती। PM किसान मानधन योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुकांनी अधिकृत वेबसाईटला भेट देऊन नोंदणी करावी। या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना महिन्याला 3,000 रुपयाची पेन्शन दिली जाते। या योजनेसाठी केवळ 18 ते 40 वयोगटातील शेतकरीच अर्ज करण्यास पात्र आहेत। गुंतवणुकीची रक्कम अर्जदाराच्या वयानुसार ठरवली जाते। तुम्ही वयाच्या 18व्या वर्षी या योजनेस अर्ज केल्यास दरमहा 55 रुपये गुंतवावे लागतील। तुम्ही वयाच्या 40व्या वर्षी जर अर्ज केला तर तुम्हाला 200 रुपये गुंतवावे लागतील। त्यानंतर तुम्ही 60 वर्षाचे झालास तुम्हाला दरमहा 3,000 रुपये पेन्शन मिळते। मित्रांनो, 2 हेक्टरपेक्षा कमी जमीन असलेल्या शेतकरी या योजनेसाठी अर्ज करू शकतात। तुम्ही जवळच्या सार्वजनिक सेवा केंद्राला भेट देऊन अर्ज करू शकता। त्यानंतर तुम्हाला तुमची सर्व आवश्यक कागदपत्रे VLEला द्यावी लागतील। त्यानंतर तो तुमचा अर्ज योजनेत समाविष्ट करेल। याशिवाय प्रधानमंत्री किसान मानधन योजना अधिकृत वेबसाईटला भेट देऊन तुम्ही स्वतः योजनेचा अर्ज करू शकता। 2 हेक्टरपेक्षा कमी जमीन असलेल्या शेतकरी या योजनेसाठी अर्ज करू शकतात। या योजनेसाठी 18 ते 40 वयोगटातील शेतकरीच अर्ज करण्यास पात्र आहेत। मित्रांनो, गुंतवणुकीची रक्कम अर्जदाराच्या वयानुसार ठरवली जाते। वयाच्या 18व्या वर्षी योजनेसाठी अर्ज केल्यास दरमहा 55 रुपये गुंतवावे लागतील। PM किसान मानधन योजनेबद्दल काय माहिती आहे ती बघूया। 2 हेक्टर किंवा त्यापेक्षा कमी लागवडीयोग्य जमीन असणे आवश्यक आहे। अर्जदाराचे वय 18 ते 40 वर्ष दरम्यान असावे। त्यासाठी डॉक्युमेंट आपल्याला आधार कार्ड लागेल, मोबाईल नंबर लागेल, पासपोर्ट आकाराचा फोटो लागेल, ओळखपत्र लागेल, वय प्रमाणपत्र लागेल, उत्पन्नाचं प्रमाणपत्र लागेल, बँक खाते पासबुक लागेल। आता मित्रांनो, या योजनेसाठी कशा प्रकारे आपण नोंदणी करू शकतो ते बघूया। सर्वप्रथम आपण अधिकृत वेबसाईटवर जा आणि लॉग इन करा। अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवारांना त्याचा फोन नंबर अपडेट केलेला असावा। त्यानंतर उमेदवारांनी आवश्यक ती माहिती भरावी। जनरेट OTPवर क्लिक करा। त्यानंतर तुमचा अधिकृत मोबाईल नंबरवर एक OTP येईल। त्यानंतर तो OTP टाका आणि त्यानंतर सबमिट बटनावर क्लिक करा। तर ही होती मित्रांनो आजची माहिती कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद मित्रांनो।